तर महायुतीत शिंदेंचा सन्मान राखला जात नाही। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी हा दावा केलाय। भाजप सहकाऱ्यांना संपवत हे ठाकरे सांगतात। एकनाथ शिंदेंनी फोडाफोडी केली असंही अंबादास दानवेंनी म्हटलं। तर अंबादास दानवेंचं हे वक्तव्य, एकनाथ शिंदेंनी फोडाफोडी केली असंही अंबादास दानवे म्हणाले। अर्थ आत्ताच्या घडीला त्यांचा सन्मान राखला जात नाही। त्यांना आता सगळं सुरत, गुवाहाटी, गोवा आता सगळं आठवण येत असेल। त्यावेळी ज्या पद्धतीनं उद्धवजी सांगत होते, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सहकारी पक्षांचा एक प्रकारे नायनाट करण्याचा प्रयत्न करते, आता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतील। तर नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीनंतर, नाराजीच्या चर्चानंतर आणि बैठकीवर घातलेल्या बहिष्कारानंतर अंबादास दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आणि उद्धव ठाकरे सांगत होते ते आता त्यांना पटत असेल असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। नवाब मलिकांवरून भाजपचा ढोंगीपणा उघड, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी घणाघात केलाय। मलिकांच्या पक्षाचा पाठिंबा कसा चालतो? मलिकांना देशद्रोही म्हणणं भाजपचं ढोंग असल्याचं दानवे म्हणालेत। नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही? तुमच्या आशीर्वादानं नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत। तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते, याच नवाब मलिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं, ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही। मला वाटतं हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आहे।